राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र आणि इतर समन्वय समित्यांच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू झाला। सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 17 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। या संपामध्ये विविध संघटनेचे कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग दाखवला। त्यांच्या एकूण 18 मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका संपातील कर्मचाऱ्यांनी घेतली। टेन्शन आहे, त्यांना वेतनाचा खर्च आहे, हे त्यांची सोयी करायसाठी शासन करते आणि आपल्या पेन्शनचा जेव्हा विषय येईल तेव्हा मात्र खर्चाचे आपल्याला सांगते। मित्रांनो, 90% करोडपती लोक खासदार आमदार आहेत, 90% म्हणतो आणि 76 आताच आपण घोषणा केली सुधारित पेन्शन लागू झाली पाहिजे। मी एक कर्मचारी म्हणून म्हणतो कडे अतिशय योग्य पद्धतीनं दुर्लक्ष करणं आणि मग सरकारचा जो काय अजेंडा असेल ते खाजगी खात्यातला असेल कंत्राटी नको म्हणताना जाणून बुजून राबवण्याचा असेल। या ठिकाणी काम करून घेत असताना 10 वर्ष काम झालेलं आहे। कर्मचारी म्हणून सेवा अधिकृत पद्धतीनं अखंड पद्धतीनं द्यावी आणि नियमित करून घ्यावं, तर ह्या पद्धतीचं धोरण सरकारचं नसतं। उलट कर्मचाऱ्यांचं शोषणच करायचं आणि या ठिकाणी कुठल्याही मागणीला मान्य न करता प्रत्येक मागणीला बगल द्यायची आणि वारंवार पद्धतीने या सगळ्या कर्मचाऱ्यांना संपात किंवा रस्त्यावर येण्याला भाग पाडायचं। तर या शासनाच्या अशा वृत्तीचा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन म्हणून संघटनेचे डेप्युटी जनरल सेक्रेटरी या नात्यानं राज्याचा आज या ठिकाणी संपाला मी जाहीर पाठिंबा देण्यासाठी आलोय आणि शासनाच्या धोरणांचा धिक्कार करायला आलोय। या ठिकाणी पुढची भूमिका घ्यायची, जर या राज्य सरकारी कर्मचारी या संघटनेच्या वतीनं जर आंदोलन लाभलं तर शेवटच्या टोकापर्यंत त्यांनीही लढावं। आम्ही सगळेजण त्यांना सहकार्य करू। कामगार संघटना संयुक्त कृती समिती सोलापूर म्हणून सुद्धा आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत। महाराष्ट्रातल्या कितीतरी अदानी अंबानीसारख्या लोकांना तुमच्यातली तांत्रिकची पद जी आहे, फक्त सुदैवाने आम्ही जे मागचं आंदोलन केलं होतं ते आंदोलनाचं यश म्हणून आमचा स्टाफ नर्सेसचा जो भाग आहे तेवढाच त्यातून वगळला गेला। बाकी सगळी अतांत्रिक पदं त्या आंदोलनापासून मॉडेलवरती खाजगीकरण करून त्या कॉन्ट्रॅक्टची भरायला चालू केलेली आहे। त्याचे टेंडर निघाले, हॉस्पिटल दिलेले आहेत। आज या आंदोलनामध्ये जे काही आपण आंदोलन करतो 353च्या कलमांतर्गत कोणीतरी पुढारी येतो, शासन सेवक असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वंट असू द्या, स्टाफ असू द्या, त्याला कंत्राटी करतो, मारहाण करतो। या कंत्राटी शासकीय कर्मचाऱ्यांना होणारी मारहाण पासाची या संदर्भात असलेलं 353चं कलम याच्यावरती तुमचा अगोदरचा गुन्हा जो अटकपात्र होता त्याला जामीन मिळू नये ही आपली मागणी। जामीन मात्र गुन्हा दाखल करावा त्याच्यावरती 353 हे कलम सर्वात महत्त्वाची मागणी आहे। त्यामुळे ही सुद्धा मागणी सर्व कर्मचाऱ्यांच्या भल्याची आहे। अशा स्वरूपात तुमच्या 10-20 आश्वासित पदवी योजना असू द्या, तुमची पदोन्नती असू द्या, ही वेळेवर झाली पाहिजे। पदोन्नती रिक्त पदं बनली तर तुमची पदोन्नती होईल, पदोन्नती झाली तर तुमच्या बदल्या होतील। बरेच लोक या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यातून या सर्व मागण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्र 1 मार्च 2024 पासून सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप त्याची अधिसूचना निघालेली नाही। सरकारी सेवांमधील रिक्त पदं तातडीनं भरण्याची मागणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणं, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या मार्गी लावणं आणि निवृत्तीचं वय वाढवणं अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।